नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपलं ब्लॉगर गोविंद 25 या शेतीविषयक चॅनलमध्ये. तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बॉयलर कोंबड्या आणि गावरान कोंबड्या यामधला फरक दाखवतो. चला तर आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये तुम्हाला दाखवतो. या हे बघा आपला पोल्ट्री फार्म. सध्या 14,000 पिल्ले आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये येते आणि आपली पोल्ट्री कसा आहे, भाव कमी जास्त व्हायला आहे, त्यामुळं हे पोल्ट्री सध्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये दिले. त्या कॉन्ट्रॅक्टिंग फार्मिंगमध्ये खाद्य, पिल्ले त्यांनी सगळं पुरवते. ते फक्त आपण त्यांना लहानाचं मोठं करायचं, त्याची सांभाळाची जबाबदारी आपली. आणि ह्यामध्ये आपल्याला एका किलो मागे जवळपास 8 रुपये आपल्याला त्यांनी कंपनी देते. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जवळपास आता 8 वड्याचं पिल्लो आहे आणि ह्याला जवळजवळ मोठं होण्यासाठी 40 दिवस लागते. 35 ते 40 दिवस. ह्या 35 ते 40 दिवसामध्ये जवळपास ही कोंबडी 3 ते 4 किलोची होते, 2.5 ते 3 किलोची होते. त्यामध्ये 2 किलो होण्यासाठी तिला 4 किलो खाद्य खावं लागते आणि 2.5 किलो होण्यासाठी 5 किलो खाद्य खावं लागते. जे बाकीचं जे वजन आहे ते त्याचे वेस्टेज मात्र त्याचे विष्टामार्फत ते पार होऊन जाते. फक्त आणि फक्त 2.5 किलोच त्याचं वजनात येते जर 5 किलो पक्ष्यांना खाद्य खाल्लं तर. आणि हे पक्षी कसं आहे, पटमन वाढते. असं नाही की आपल्या गावरांना 5 ते 6 महिने लागतात 1 किलोचं होण्यासाठी, पण हे पक्षी 2 किलोचे साधारण 35 दिवसामध्ये होतात आणि 40व्या दिवशी ह्यांनी विक्रीसाठी उपलब्ध होतात. आणि बॉयलरची चव तर तुम्हाला माहीत आहे, गावरांची चव आणि बॉयलरच्या चवमध्ये फार फरक आहे. आता तुम्हाला दाखवतो. आमचे सुनील हेच देखभाल करतात या पोल्ट्रीची, तर त्यांनाच विचारू आता हे पिल्ले किती दिवस झाला आलेत आणि ह्याला खाद्य किती लागते हे सगळं त्यांच्या भाषेत दाखवतो तुम्हाला. नमस्कार सुनील भाऊ. काय तुमचं नाव? सुनील गोरबा. तुम्ही पोल्ट्रीमध्ये किती वर्ष झालं आहे? आता काय 2 महिने झाले. नवीनच आलाव का? नवीन झाला. आणि ह्याला पिल्ले येऊन किती दिवस झाले? आता पिल्ले येऊन 12 दिवस झाले. 12 दिवस. ह्याला रोज खाद्य किती लागते? रोज हां सकाळ दुपार सकाळ संध्याकाळ. हां सकाळी किती लागते? सकाळी 2 पोती संध्याकाळ 2. सकाळी 2 आणि संध्याकाळी 2. सध्या लहान आहे ती म्हणून. आणि रोज मर वगैरे किती होते? रोज काय 25 निघते 30 निघते आहे. हां मर बरीच आहे म्हणाचं. काय आजार आलाय का याला? नाही काय त्रास असते ते. हां. फाल्ट असते. आणि हे काय थंडीमुळं ह्याला हिटर लावावं लागते का हे? तर गॅस हां. डब्याने ठेवायचं, तापवायचं. मग त्यानं काय होतं? ती गरमी त्याच्यामध्ये थंडी वाजत नाही पक्ष्याला. थंडीमुळं काय पक्षी दगाव होतो का? हा पक्षी भरते थंडी. हां. आता ह्याला डोस वगैरे कोणता दिला का नाही? हाय चावला औषध आहे. नाही, लस असते ना ह्याला 2? लस असते. गंभुरा आणि ते काय जर असते अजून ती आपल्याला माहिती नाही. तुम्हाला माहीत नाही का? हां ठीक आहे. आणि या पक्ष्याचा सगळ्यात जास्त वापर फक्त आणि फक्त मांस उत्पादनासाठी होतो बघा. फक्त आणि फक्त खाण्यासाठी. जे तसं नसते गावरांचं. गावरांचं अंडं पण होतं आहे आणि मांस पण होते, दोन्ही पर्याय होतात. पण ह्याच्यामध्ये जास्त फक्त आणि फक्त मीठसाठी उपयोग केला जातो. आधी बघा सकाळी जाता हे ना काय तर 50 पिल्ले काढले होते. आता जवळपास काही इथं 7-8 पिल्ले अजून मेलेली. ती मरचं प्रमाण पण जास्त असते. गावरांमध्ये असं नसते. गावरांमध्ये मर प्रमाण फारच कमी असते. नसते असं नसते, पण ह्यापेक्षा लय कमी असते. आणि ह्याला 2 लस कंपल्सरी असते त्या. आणि खाद्य तर असंच राहते कारण हे बंदिस्त असते पक्षी. आता तुम्हाला दाखवतो मी आमच्या इथला गावरान पक्षीचं शेड दाखवतो. आता गावरान पक्षीचं शेड कसं आहे बघा. गावरान पक्षी फार नाहीत, थोडेच आहे ती. हे 14,000 आहे ती आणि ते लय झालं एक 30 ते 40 पक्षी असतील. तर तुम्हाला आता ते पक्षी दाखवतो चला. आमच्या इथं असे 2 प्रकारचे शेड आहेत बघा. हे लहान पक्षी, हितला पक्षी, नंतर ह्या मोठ्या शेडमध्ये हे पार आमचं 500-600 फूट लांबीचं शेड आहे. यामध्ये जवळपास एक 10-12 हजार पक्षी बसते बघा. हे फुल मोठं शेड आहे. आणि लहान पक्षी तिथं त्या छोट्या शेडमध्ये करून नंतर ह्या मोठ्या शेडमध्ये पक्षी आमचा शिफ्ट केला जातो. आणि आमच्या शेतामध्ये हे हार्वेस्टर आहे, एक क्लासचं आणि एक फ्रीजचं, असे 2 हार्वेस्टर आहे ती. आता तुम्हाला दाखवतो आपल्या गावरान पोल्ट्रीचं शेड. हे आमची मातोश्री आहे आणि हे सगळं कोंबड्याचं हे आमच्या आईच बघते. आका दाखवा हे कोंबड्या. हे 21 दिवस अंड्यावर बसवायचं. हां. त्याची पिल्ले कराची मुठ्ठी 6 महिन्यानं अंड घालतंय. मग ते अंडी पुन्हा आले का 10 रुपयाला एकाचं. आणि कोंबडा 800ला 900ला 700ला एकाचा, कोंबडी 500ला एकाची. 6 महिने सांभाळावं लागते. 6 महिन्यानंतर अंड घालते पुन्हा. निक्की गावरा नाही ती, तसली लायती बिलायती नाही ती आमची. आणि किती येते आता पक्षी?
मोठी 25 आहे ती आणि बारकी 25 आहे ती 50 आहे ती. हे कोंबड्याचं सगळं आमची मातोश्रीच बघते. आता तुम्हाला दाखवतो आमचा गावरान पक्षी. हे बघा गावरान पक्षी. हे पण शेड आमचं बॉयलरसाठीच केलेलं होतं. या शेडमध्ये पण 1000 पक्षी होते, पण बॉयलर काय आम्ही नाही म्हणलं, कारण ते आमचे म्हणजे जमत नाही गेलं, जरा परवड नाही गेलं. आणि गावरान कसं आहे, जे आपलं जनावरांचे गोचडं पण खाते ती आणि अंड्यासाठी पण उपयोग होतो. आता तुम्हाला दाखवतो काय गावरान पक्षी. आणि गावरान म्हणजे आमचं प्युअर गावरान आहे बरं का. लोकांकडे कसं आता इलायती गावरान आले, दिसायला गावरान असते, पण ओरिजिनल गावरांचं वजन फक्त आणि फक्त पाव किलो लय झालं 1 किलो 1.25 किलो येते. 2-2.5 किलो वजन येतच नाही. कोणताही किती मोठाही गावरान असलं तर तुम्हाला दाखवतो. आता बघा काय कोंबड्या अंड्याला बसल्या असलेल्या दाखवतो. अंड्यासाठी हो का हे असे कॅरेट केले ते, ह्याच्यामध्ये कोंबड्या अंडे देते त्या. आणि परत इथं छोट्या पिल्ल्यांसाठी असं सेपरेट केलंय. ते म्हणजे बारक्या कोंबड्या म्हणजे मोठ्या कोंबड्या त्याला त्रास देऊ नये म्हणून. हे बघा 2 कोंबड्या सध्या अंड्यावर बसवल्या त्या. हे दाखव, ही 2 कोंबड्या बसल्या त्या. आणि हे फक्त आणि फक्त पिल्ल्यासाठी हे केलेलं आहे. इकडं मोठ्या कोंबड्या येऊ नये आणि पिल्ल्यांसाठी इथं व्यवस्थित वातावरण भेटावं, कारण हीट वगैरे सगळं चवळ वगैरे चुकून लावलेला आहे. आणि याला कोंबड्याला जे खाद्य आहे ते किडा मुंगी वगैरे हे असलंच असते. आणि जर कुठे आपल्याला कुठं जर गावाला गेलो, जर नाही सोडणं झालं तर गावात जे आपलं उरलेलं राहते, भात म्हणा, शिळं अन्न जे काय किंवा तांदूळ वगैरे सगळ्यानंतर जे राहते तेव्हा असं एका भांड्यामध्ये भरून ठेवता. जर आम्हाला कुठं गावाला वगैरे गेलं तर असं ते खातेत ज्वारीचं वगैरे. त्याला काय जास्त खर्च येत नाही बॉयलरसारखा. हे काय नाही आणि खायला पण याला लय लागत नाही. मोजकीच खाते ती आणि त्यामुळेच ह्याला मोठं होण्यासाठी 6 ते 7 महिने लागते ती मार्केटला विकण्यासाठी. आणि हे जे आहे कोंबडी जाते आपली 500 रुपये दरानं आणि कोंबडा जाते 800, 900, 1000 रुपये जे त्याच्या ह्याच्यानुसार. पण मी स्वतः 900, 800 पुस्तक विकून जातो. आणि अंडं जे आहे गावरान ते रोज कमीत कमी आमच्या इथं बघा एक 12 ते 15 अंडे रोज भेटते, रोज निघते ती. आणि ते अंडे 10 रुपये दरानं आम्ही विकले जातात मार्केटमध्ये. तुम्हाला आता तुम्हाला गावरान कोंबड्या दाखवतो. गावरान कोंबड्या इतके चपळ असते त्या, जर कोण न्यायला आलं तर त्याला पार गावातून 1-2-3 पोरं आणायला लागते ते पकडायला, मग सापडते त्या. बघा कशा पळते त्या. हे असते प्युअर गावरान, नाहीतर इलायतीला गेलं बदमन सापडते बघा. तर अशा रीतीने तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजला असेल अशी आशा करतो. तर माझ्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. चॅनलचं नाव लक्षात ठेवा, ब्लॉगर गोविंद 25. धन्यवाद.